सध्या देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. अनेक अनपेक्षित असे निकाल पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय. केरळमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येताना दिसतोय. तामिळनाडूमध्ये विजय थलपती हे विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण राज्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राहुरी पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले हे गोविंद मोकाटे यांना पिछाडीवर सोडत विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. सगळ्या विजयांमागे आणि या बाबतीमध्ये कोणते महत्त्वाचे फॅक्टर प्रभावी ठरले, हे सगळंच आपण राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत समीर मोरे आहेत. तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. सध्या आपण बघतोय की अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये. सुनेत्रा पवार मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करतायत. कोणते फॅक्टर प्रभावी ठरले असं वाटतंय बारामती निवडणुकीत? अजितदादांचं काम खऱ्या अर्थाने मला वाटतं की इथे कारणीभूत ठरलेलं आहे. कारण इझिली ॲक्सेसिबल नेता, अ, त्यांच्यावरती आरोप झाले, सगळ्या गोष्टी झाल्या असतील, पण एक निष्कलंक नेता होता असं आपल्याला म्हणता येईल. कारण गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात. पण एकंदर जर परिस्थिती आपण पाहिली, तर बारामतीमध्ये खूप काम झालंय, खूप काम त्यांनी केलंय. सकाळपासून जो कामाचा खटाटोप सुरू होता आणि त्याचीच परिणिती म्हणून आता सुनेत्रा पवारांना जे लोकांचा आशीर्वाद मिळतोय, ते आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. दुसरी गोष्ट सिंपथी आहेच, की पवारांनी जे एवढे वर्ष काम आमच्यासाठी केलं, त्यांना कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळेच अजितदादांना जो आशीर्वाद दिला होता, तोच आशीर्वाद सुनेत्रा पवारांनाही मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पक्ष तुटले, लोक वेगळी झाली, पण लोकांच्या मनातली अजितदादांची जी भावना होती, ती कुठेही कमी झाली नाही आणि या भावनेच्या जोरावरतीच आता सुनेत्रा पवारांना आशीर्वाद मिळतो. असं दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 2 पक्ष जसं तुम्ही आता सांगितलं, की पक्ष फुटले. शरद पवारांचा पक्ष वेगळा झाला. अजित पवारांनी थेटपणे पक्षावरती दावा ठोकला. हे सगळा इतिहास झाला. परंतु जर पाहिलं तर ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली, काँग्रेस पक्षाने उमेदवार दिलेला होता. त्यानंतर पवारांनी केलेली मध्यस्थी, काँग्रेस पक्षाने घेतलेली माघार आणि त्यानंतर शेवटची जी सांगता सभा झाली, त्या सांगता सभेमध्ये सुप्रिया सुळे थेटपणे मंचावरती दिसल्या. त्याचा काही प्रभाव या निवडणुकीवरती झाला असं वाटतं? खरं तर प्रभाव झाला का? तर नक्कीच झाला. कारण सर्वपक्षीय नेते जेव्हा एकत्र येतात, असे वेगवेगळी आयडिओलॉजी तर नाहीये. एवढी वर्ष एकत्रच काम केलेलं आहे शेवटी आणि तेच एकत्र आले आणि पक्षापेक्षा कुटुंब म्हणून जर ते एखाद्या कार्यक्रमाला किंवा त्या राजकीय सभेला आल्या असतील आणि बसल्या असतील आणि त्याचा फायदा झाला का? तर हो, झाला, नक्कीच झाला. पण त्या बसल्या असतील तर त्याचं राजकारण करू नये असं मला वैयक्तिक वाटतं. कारण ते कुटुंब म्हणून आल्या होत्या आणि त्या आल्या, बसल्या आणि त्यांनी एक वेगळा, आता आपण बघतोय महाराष्ट्राचं राजकारण जे किती घाणेरडं राजकारण होऊन गेले. म्हणजे गेल्या काही वर्षातल्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर आपला सर्वसामान्य माणूस हेच बोलतो की किती घाणेरडं राजकारण झाले महाराष्ट्राचं. तशा परिस्थितीत जर असा एखादा सुखावणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतो, तर माझ्यासारख्याला तर नक्कीच आनंद होतो. असं राहुरीच्या बाबतीत काय सांगाल? शिवाजीराव कर्डिले जे मंत्री सुद्धा होते, अनेक वर्ष आमदार होते राहुरीचे. त्यांचं निधन झालं. अक्षय कर्डिले भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते आघाडी घेताना पाहायला मिळतात. असं वाटत होतं, की प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली माघार निवडणुकीमध्ये. त्यानंतर असं वाटत होतं, की ही सुद्धा निवडणूक एकंदरीत जो प्रमुख कोणता विरोधी पक्ष आहे, तो निवडणुकीच्या रिंगणात असणार नाही असं वाटलं आणि थेटपणे गोविंद मोकाटे यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली. तिथं काय फॅक्टर्स महत्त्वाचे खरं वाटतात? तर राहुरीत पाहायला गेलं तर सहकारातले लोक जास्त करून राहुरीत असा विचार करतात, की सहकारात जे लोक आहेत ॲक्टिव्ह, त्या लोकांना लोक कौल देतात असं म्हणलं जाते. पूर्वी म्हणलं जायचं असं. दुसरी गोष्ट जर कर्डिलेंबद्दल बोलायचं तर कर्डिलेंनी खूप चांगलं काम केलं होतं. बद्दल एक अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर होता का? तर थोडाफार होता. दुसरी गोष्ट, अक्षय कर्डिले जर म्हटलं तर एक नवखा चेहरा आहे. लोकांना ॲक्सेप्टेबल असेल, नाही, नसेल, लोक ॲक्सेप्ट करतील का? ही एक साशंकता मनात होती. बऱ्याच लोकांच्या मनात होती. पण एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांनी आपली इमेज बिल्डिंगसाठी काम केलं आणि त्या इमेज बिल्डिंगच्या माध्यमातूनचा जो परिणाम आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतो एकंदरीत. आणि प्राजक्त तनपुरेंचं तुम्ही जे बोललात, तर प्राजक्त तनपुरेंचा फॅक्टर हा फार काही महत्त्वाचा असा ठरला असं मला वैयक्तिक नाही वाटत तिथे. जर निवडणुकीच्या रिंगणात प्राजक्त तनपुरे असते, तर काहीतरी वेगळं चित्र किंवा निवडणूक इंटरेस्टिंग झालेली असती असं वाटतं? कसं असतं पोटनिवडणुकीमध्ये, जे असतं ते आपल्याकडे फॅक्टर जो असतो, तो सिम्पथीचा फॅक्टर चालतो. आजपर्यंतचा इतिहास आहे तो चालत आलेला आहे आणि तोच चालतो. हां, ठीक आहे, थोडंफार कमी जास्त झालं असतं प्राजक्त दादा जर असते तर. पण ठीक आहे. कर्डिलेंनी एक इमेज बिल्डिंगचं जे काम केलं त्याचा नक्कीच त्यांना फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय आता. सर आता आपण इतर जे 5 राज्यांच्या निवडणुका आहेत त्याच्याकडे येऊयात. पश्चिम बंगालमध्ये पाहिलं तर ममता बॅनर्जींना धक्का बसताना पाहायला मिळतोय. थेटपणे स्वतः ममता बॅनर्जी ह्या पराभवाच्या छायेमध्ये दिसतायत त्या ठिकाणी जर पाहिलं. काय वाटतं
ममता बॅनर्जी यांची एवढी पीछेहाट का झाली? भारतीय जनता पक्षाची आता जर पाहिलं तर 59 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा इतिहासात असं घडतंय, पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येताना दिसतोय. नाही, पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यामागची भरपूर कारणं आहेत. एक म्हणजे सरकारच्या बद्दल लोकांच्या मनात असलेली अँटी इन्कम्बन्सी, लोकांच्या मनात असलेला द्वेष. हा द्वेष म्हणता येईल. भाजपला मत द्यायचं, यापेक्षा ममता दीदीला सत्तेमधून घालवायचं. ही जी त्यांच्या मनात गोष्ट तयार झाली, ही जी गोष्ट तयार झाल्यामुळेच कुठेतरी सत्तेपासून ममता दीदी दूर जाताना आपल्याला आता पाहायला मिळते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की त्यांनी आता काही काही महिन्यांपूर्वी एक योजना आणली. युवा साथी योजना. या योजनेबद्दल मला आवर्जून सांगावसं वाटतं, की या योजनेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, की आम्ही बेरोजगारांना भत्ता देणार. ₹1500 भत्ता आम्ही बेरोजगारांना देणार. ही योजना त्यांच्यावरती उलटली. उलटली कशी? तर ₹1500 घेण्यासाठी भली मोठी रांग लागली. नगरपालिकेच्या बाहेर नगरपालिकेला त्यांनी दिलं होतं याचं, की बाबा तुम्ही याची जिम्मेदारी घ्या, जबाबदारी घेऊन तुम्ही हे पूर्ण करून घ्या म्हणून. एवढी मोठी लाईन लागली, की रस्ते बंद, एवढे लोकं सगळे तिथे अप्लाय करायला आले. याच गोष्टीचं भांडवल केलं आणि भाजपने हा मुद्दा हायलाइट केला, की बघा पश्चिम बंगालमध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती आहे. एकीकडे सरकार म्हणतं, की आम्ही रोजगार देतो, आम्ही काम करतो, आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. दुसरीकडे बघा हे कशा पद्धतीचं आहे. तर ही जी योजना आहे ती फसली. दुसरी लक्ष्मी भंडार जी योजना आहे ती गेम चेंजर ठरली होती यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये. तर लक्ष्मी भंडार या योजनेच्या आपल्याकडे जशी लाडकी बहीण योजना चालते, तशी पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार ही योजना चालते. महिलांना ₹1000 वेतन दिलं जातं. आता त्याच्यात वाढ केली जाईल अशा पद्धतीचा एक मेसेज सर्क्युलेट केला गेलेला होता सरकारच्या माध्यमातून. पण लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर राज्यांमध्ये जे भाजपच्या योजना चालू आहे, या योजनेचा कुठेतरी तिथं फायदा झाला आणि लोकांनी त्याचा विचार केला, की भाजप शासित राज्यांमध्ये भाजपने कोणत्या-कोणत्या योजना आणल्यात आणि त्याचा लोकांना, सर्वसामान्य लोकांना कसा फायदा झाला. आजपर्यंत बंगालमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या का? तर लोकं स्वतःहून निवडणुकीत उतरले नव्हते. लोकांनी स्वतःहून कधी या गोष्टीचा विचार केला नव्हता. बंगाली लोकं म्हणजे आरामदायी जीवन जगणारे लोक. एकदम निवांत, की सकाळी उठायचं, आरामात दुकान उघडलं, जर व्यवसाय असेल तर 1 वाजता दुकान बंद, 1 ते 5 दुकान बंद राहणार, 5:30 ला दुकान उघडणार, 8-8:30 ला दुकान बंद. किती आरामदायी जीवन असेल. आता हे माझ्या बोलण्यातूनच तुमच्या लक्षात आलं असेल, की किती आरामदायी जीवन. यांना कोणत्याही गोष्टीशी काय घेणं-देणं नसतं, कुठे काय चाललंय, काय नाही. पण लोकं हुशार असतात का? तर लोकं हुशार असतात. पण आरामदायी जीवन, आपल्याला घेणं-देणं नाही कोणाशी काय. तर या सगळ्या गोष्टीचा फॅक्टरमध्ये जर आपण विचार केला, की ममता दीदी का पिछेहाट का झाली? ममता दीदीच्या पिछेहाट झाली गुन्हेगारीमुळे, प्रशासनाच्या गैरवापरामुळे आणि वेळोवेळी आपले वेगवेगळे वक्तव्य केल्यामुळे, काहीही बेताल वक्तव्य केल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हिंदू. हिंदू विरोधी बोलल्यामुळे. हिंदू विरोधी बोललं म्हणजे काय केलं? तर जय श्रीराम बोलणार नाही. जय श्रीराम बोललं म्हणजे की ते हे होतं काहीतरी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यासारखं अशी फिलिंग येते, असं काहीतरी होतं. जय बांगला बोलायचं. जय बांगला, आता हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. जय बांगला बोललं जातं, टीएमसीचं स्लोगन आहे जय बांगला. भाजप म्हणतं की जय बांगला बोलायचं नाही, आम्ही नाही बोलणार, आम्ही जय श्रीराम बोलणार. तर मग ते बोलतात की जय बांगला का नाही बोलत? जय बांगला का नाही बोलायचं त्याच्या मागचं तर्कशुद्ध कारण मी सांगतो. जय बांगला बोलत असताना जेव्हा आपला बांगलादेश वेगळा झाला, आपल्या देशातून बांगलादेश वेगळा झाला, तेव्हा बांगलादेश वेगळा झाला तेव्हा जय बांगला हे स्लोगन वापरलं गेलं होतं. जर बांगलादेश वेगळा झाला त्यावेळेला जर एखादा समजा ईस्ट पाकिस्तान समजा आहे, ठीक आहे. पाकिस्तान जेव्हा फाळणीतून वेगळा झाला, तेव्हा जर एखादं स्लोगन वापरलं गेलं असेल, तर ते स्लोगन जर तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये वापरत असाल, तर ते काही योग्य आहे का? योग्य नाहीच आहे नक्कीच. कारण काय? तर बांगलादेश वेगळा होत असताना तेव्हा हे जय बांगला हे स्लोगन वापरलं गेलं होतं. त्याच्यामुळे आता म्हटलं जातं, की बाबा जय बांगला हे स्लोगन तुम्ही वापरू नका. त्याच्यामागचे हे कारण आहेत. काही विरोध नाहीये कोणत्या गोष्टीला, पण हे त्याच्यामागचं मेन कारण आहे. एस-आय-आरचा मुद्दा जो आहे, तो या निवडणुकीमध्ये काही प्रभावी ठरला असा? एस-आय-आरचा मुद्दा नक्कीच कारणीभूत ठरला. म्हणजे खूप मोठा ॲक्चुअली. कारण एस-आय-आरचं भांडवल भाजपच्या विरोधात जसं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, ममता दीदींनी. कारण बिहारमध्ये जे झालं, बिहारमध्ये या गोष्टीवरून धडा घेणं अपेक्षित होतं. ममता दीदींनी राहुल गांधींच्या त्या घडलेल्या घडामोडींवरून धडा घेतला नाही आणि विरोध करत राहिल्या. आता विरोध कशाला करायचा हेच त्यांना माहिती नव्हतं. विरोध करत गेल्या आणि विरोध केल्या गेल्यानंतर शेवटी एस-आय-आरमध्ये डेड वोटर, शिफ्टेड वोटर्सची नावं कटली आणि मतदानाचा टक्का वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा मुद्दा सांगतो एस-आय-आरचाच. एस-आय-आर प्रोसेस झाल्यानंतर लोकांच्या मनात एक गोष्ट फार प्रकर्षाने आली. ती गोष्ट अशी होती, की बाबा एस-आय-आर झालंय, आता जर मतदान आपण केलंच पाहिजे. एस-आय-आर झाले हे
सर्वसामान्यांच्या मनात ही गोष्ट बिंबवली गेली किंवा ती गेली आपोआप. तर कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यात जो मतदार पश्चिम बंगालचा होता, तो मिळेल ती गाडी, मिळेल ती फ्लाईट, मिळेल ती ट्रेन घेऊन पश्चिम बंगाल गाठलं आणि त्यांनी 23 आणि 29 तारखेला मतदान केलं. त्याच्यामुळे आपल्याला विक्रमी 91-92% मतदान. अहो, एवढं मतदान कधी पाहायला मिळाले का आपल्याला? आपल्या देशाच्या इतिहासात तुम्ही बघा 91-92% सारख्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जर पाहायला मिळतं, तर नक्कीच लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि एस-आय-आरचा मुद्दा जो होता, की बाबा जर आपण आता मतदान नाही केलं, तर कदाचित आपल्याला भविष्यात मतदान करायला नाही मिळणार, ही भीतीही लोकांच्या मनात होती. म्हणूनही लोकं उत्स्फूर्तपणे बाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं. त्यामुळे टक्का वाढताना पाहायला मिळतोय आपल्याला. ममता बॅनर्जींच्या आधी जर आपण पाहिलं तर डावे अनेक वर्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेमध्ये होते. ज्योती बसू अनेक वर्ष मुख्यमंत्री होते. आज डाव्यांची एवढी पिछाट का झालीये? 1 ते 2 जागा डाव्यांना मिळताना दिसतायत. काय डाव्यांचं काय झालं असं म्हणायचं पश्चिम बंगालमध्ये? डाव्यांचं काय झालं, तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर काय असतं, की दीर्घकाळ सत्ता ही चांगली नसते. कोणताही पक्ष असो. 34 वर्ष सत्तेत होते सीपीआयएम पश्चिम बंगालमध्ये. 34 वर्ष सत्तेत आल्यानंतर एक सत्ता डोक्यात जाते म्हणतात ना, तशा काही पद्धतीची परिस्थिती सत्ता डोक्यात गेली त्यांच्या. गुन्हेगारी वाढली आणि एकंदरीत विकास कामं थांबली आणि पश्चिम बंगाल एकेकाळी सुजलाम सुफलाम असा पश्चिम बंगाल, आपण ज्यूट मिलचं हब होतं पश्चिम बंगाल. आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी होती ती सांभाळणारं पश्चिम बंगाल होतं. ते मागे का गेलं? तर या सीपीएमच्या काळामध्ये हळू हा जो आलेख आहे तो खाली उतरत गेला. खाली उतरत गेल्यानंतर आताची जर सीपीएमची परिस्थिती आपण पाहिली तर 1 किंवा 2 सीट पण सीपीएमला मिळतील की नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. पण सीपीएमचा फायदा भाजपला होतोय. कारण सीपीएमची जी वोटर आहेत, जी इकडे का तिकडे आपण जे म्हणतो ना, की स्विंग वोटर्स म्हणतो. ते सीपीएमची जी वोटर आहेत ती भाजपाकडे यावेळेस वळल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय आणि सीपीएमच्या वोटरमुळेच भाजपाला एक मोठा आकडा जो आहे तो बऱ्याच मतदारसंघांमध्ये भाजपाला जो आकडा गाठता येतोय त्याच्यामध्ये सीपीएमचा खूप मोठा रोल आहे. कारण सीपीएमने आपले कॅन्डिडेट्स मॅनेज झालं असं मी म्हणणार नाही, कारण ते म्हणणं चुकीचं ठरेल. सीपीएम मॅनेज झाली असं म्हणणार नाही. पण सीपीएमचा फायदा हा भाजपला यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळतोय. रेवडी कल्चरला कुठेतरी मतदार भुलतात असं म्हणायचं का? कारण बिहारमध्ये आपण पाहिलं नितीश कुमारांनी ज्या पद्धतीने बहिणींना थेटपणे पैसे द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की महायुतीच्या सरकारला थेटपणे लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यामध्ये मोठा फटका बसताना चित्र पाहायला मिळालं. आपण लाडकी बहीण योजना आली आणि थेटपणे महायुती सत्तेमध्ये आली. अगदी तशाच पद्धतीने तामिळनाडूमध्ये जर पाहिलं तर ₹2,500 आम्ही महिलांना देऊ अशा पद्धतीची घोषणा अभिनेता विजय थलपती यांनी केली होती. त्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोय. लग्नामध्ये जे आहे ते मी 8 ग्राम सोनं देऊ, सिल्कची साडी देऊ अशा पद्धतीचं ते रेवडी कल्चर त्यांनी आणलेलं आहे. त्याचा तामिळनाडूमध्ये फायदा होतोय असं वाटतं? नाही, असा फायदा होतो का? तर सर्वसामान्य वोटरचे जे स्विंग वोटर्स असतात ते मतं वळवण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. कारण काय होतं, लोकांना शेवटी पाहिजे असतं काही ना काहीतरी. सर्वसामान्य मतदार असतो ना, आता सुशिक्षित मतदार किती आणि ग्रामीण भागातला मतदार किती याचं जर आपण कॅल्क्युलेशन काढलं तर 70 ते 75% मतदार हा नॉर्मल स्टेज मधला असतो, जो अप्पर मिडल क्लास नाही, मिडल क्लासच्या पण खालच्या क्लास मधला असतो. तो मतदार विचार करतो की बाबा माझा आर्थिक फायदा कसा होणार आहे, मग तो कशा पद्धतीने होतोय, मला फायदा काय होणार आहे. शेवटी काय होतं की अल्टिमेट फायदा माझा किती आहे, करेक्ट माझा फायदा किती होतो, आणि या गोष्टीवरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात की बाबा तुम्ही कशा पद्धतीने हे गोष्टी पुढे नेताय आणि त्याचा मला फायदा कसा होतो आणि त्यानुसार मी माझं मत ठरवतो. हेच या ठिकाणी झालेलं आहे. रेवडी कल्चर तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे. ते चालतं का? तर हो, ते चालतं म्हणूनच ते योग्य आहे असं मला म्हणावं लागेल. अ, जो पक्ष अनेक वर्ष केंद्रामध्ये सत्तेत होता तो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाची या निवडणुकीमध्ये पाहिलं तर कुठेतरी पिछाट होताना पाहायला मिळते. केवळ केरळमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येताना दिसतोय. काय वाटतं काँग्रेस पक्षाची पिछाट होण्यामागची कारणं काय आहेत? आणि केरळमध्ये डाव्यांना बाजूला ठेवत तिथल्या मतदारांनी काँग्रेस पक्षाला का पसंती दिली? काँग्रेस संपण्याच्या किंवा काँग्रेस पिछेहाट होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे नेतृत्व गुण पुढे न येणं. काँग्रेसने कधीच नव्या नेतृत्वाला संधी दिली नाही. काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्व पुढे आले नाहीत आणि त्याच्यामुळेच कुठेतरी काँग्रेस पिछेहाट हळूहळू हळूहळू काँग्रेस मागे गेली. तुम्ही आलेख बघा, सुरुवातीला कसा काँग्रेस होतं, त्यानंतर हळूहळू कसं बीजेपीने काबीज करत गेलं, बीजेपीने कसं ते टेक ओव्हर केलं. तर याच्या मागे काही गोष्टी आपल्याला लक्षात येतील की काँग्रेसचे जे नेते आहेत त्याच फळीतले नेते, तीच नेते आणि तेच लोक पुढे जातात. इथे कुठेतरी आपण म्हणतो ना की लोकांना जेव्हा संधी मिळते तेव्हा कुठेतरी एक नवीन गोष्टी येतात.
नवीन गोष्टी, इनोव्हेटिव्ह काहीतरी आपण चर्चा करू शकतो. त्याच गोष्टी असतील, तर आपण पुढे जाऊच नाही शकत. आणि काँग्रेसचं तेच झालंय. काँग्रेस मागे का हटते? कारण काँग्रेसकडे नेतृत्व नाहीये. काँग्रेसकडे व्हिजन आहे का? तर हां, काँग्रेसकडे व्हिजन आहे. पण ते व्हिजन आजच्या काळाला अनुसरून नाहीये. हे व्हिजन नसल्यामुळे लोकं काँग्रेसला नाकारतायत. अर्थात हे होते राजकीय विश्लेषक समीर मोरे. जर पाहिलं तर म्हणजे अर्थात राज्यामध्ये ज्या 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यांचे निकाल पुढे येत आहेत. 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येताना दिसतोय. एका जागी विजय थलपती अर्थात तामिळनाडूमध्ये त्यांचा पक्ष सत्तेमध्ये येताना दिसतोय. तर केरळमध्ये काँग्रेस पक्षाला कुठेतरी दिलासा म्हणायचा. काँग्रेस पक्ष केरळमध्ये सत्तेमध्ये येताना दिसतोय. परंतु राज्याच्या बाबतीमध्ये राज्याच्या ज्या 2 पोटनिवडणुका आहेत, बारामती आणि राहुरीमध्ये जर पाहिलं तर महायुतीचे जे दोन्ही उमेदवार आहेत ते विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. बारामतीमधून सुनेत्रा पवार तर राहुरीमधून अक्षय कर्डिले विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात आणि या सगळ्या विजयामागची नेमकी कारणं काय आहेत? काँग्रेस पक्षाची पिछेहाट नेमकं का झालेली आहे? ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीने फटका का बसतो? हे सगळंच आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.